भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। तर या रॅलीमध्ये शेकडो बाईकस्वार सहभागी झाले होते। साकोली विधानसभा क्षेत्रातील माझ्या निवडणुकीचा प्रचार माझे कार्यकर्ते करीत असून ही सीट बहुमताने निवडून येईल यामध्ये काही शंका नाही। पण महाराष्ट्रामध्ये आज जे चित्र आहे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। तर महाराष्ट्रद्रोही आणि शूद्रोही व भ्रष्टाचारी सरकार शेतकरी विरोधी आहे। तरुण, महिला, गरीब हे लोक या सरकारच्या विरोधात आहे। या सरकारला सत्तेच्या बाहेर बसविण्याची आता लोकांनी मानसिकता तयार केलेली आहे। खरं तर आमच्या भागातला प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेनेच केलेला आहे आणि आमची सीट ही बहुमताने निवडून येईल याच्यात काही शंका नाही। पण महाराष्ट्रामध्ये आज जे चित्र आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही सरकार आणि भ्रष्टाचारी सरकार जे शेतकरी विरोधी राहिली, ती तरुणांच्या विरोधात राहिली, महिलांच्या विरोधात राहिली, गरिबांच्या विरोधात राहिली। सरकारला सत्तेच्या बाहेर जायची आता लोकांनी त्याला सत्तेच्या बाहेर घालवण्याची मानसिकता जनतेने केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र एकदम स्पष्ट आहे। जवळपास 200 जागाच्या वर या महाविकास आघाडीच्या निवडणुकीत